Say hello everyone. Hello everyone. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी सोनिया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आहे शनिवार आणि आम्ही दिवसभर काय काय करतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला बघूया. आज अद्विकची माझ्या मोठ्या मुलाची प्ले डेट होती त्याच्या ब्रिटिश फ्रेंड बरोबर, त्यामुळे तो खूप खुश होता. कुठे निघाला आधी तू? Mason's Secretary. कशाला निघाला मेसनच्या घरी? To invite play date. ओके. इथे मी त्याला त्याच्या फ्रेंडच्या घरी प्ले डेटसाठी घेऊन जात आहे. त्याला सोडून आल्यावर चॅम्प नाराज होता, त्यामुळे त्याच्या डॅडीने त्याला प्लेग्राऊंडवर नेलेलं खेळायला. इथे थोडा वेळ खेळल्यानंतर तो फ्रेश झाला आणि मग आम्ही आमची विकली ग्रोसरी आणायला गेलो. आम्ही लिडलमधून ग्रोसरी घेतली होती यावेळेस. येताना मग आम्ही अद्विकला पिक केला आणि घरी आलो. तर ग्रॉसरीमध्ये आम्ही काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते. हे सगळं फ्रीजमधलं आहे. तर मी आल्या हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं, पण आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं काढलं आहे बाहेर. तर मी ते दाखवते आणि पटकन ठेवून देते माघारी. तर आम्ही अंडी आणि डेअरीमध्ये चीज, हे पिझ्झासाठी वगैरे चीज लागतं ते आणले. आणि हे कधी कधी मुलांना सँडविच वगैरे बनवून देते त्याच्यासाठी लागतं चीज स्लायसेस. आणि 2 दुधाचे कॅन आणलेत, एक ग्रीक योगर्ट आणले. आणि हे फ्रीझरमधले कधीतरी हे बर्गर वगैरे खाऊशी वाटतो, त्यामुळे मग हे फ्रीझरमधलं जरा बरं राहतं एकदम पटकन बनवायला. आणि हे पण फ्रोझन फिश फिंगर्स आहेत. आणि प्रोटीनमध्ये आणलेत हे सॅल्मन फिश 2 पॅकेट आणि चिकन. फ्रूट्समध्ये मी काय काय आणलं ते तुम्हाला पटकन दाखवते. तर मी आणले स्ट्रॉबेरीज, पायनॅपल आणि हे आहे टरबूज, ऑरेंज. हे पटकन सोलले जातात, ही वेगळीच ऑरेंज आहे, तिथले गोड पण असतात आणि पटकन सोलली जातात. केळी आणि हे किवी आणि हे आहेत ॲवोकाडो. हे कच्चे आहेत, हे थोडेसे बाहेरच मला रूम टेम्परेचरवर पिकायला ठेवावे लागतील. आणि भाज्यांमध्ये मी आणले स्पिनेच आणि हा आहे कोबी आणि हे फ्रेंच बीन्स, ब्रोकोली, लिंबू, गाजर आणि इथं आहे काकडी. मुलांना डब्याला सॅलडमध्ये वगैरे द्यावं लागतं मला, त्यामुळे आणावं लागतं. आणि ही आहे मशरूम. त्याचबरोबर हा ब्राऊन ब्रेड पण मी आणलेला आहे. हा थोडासा ह्याच्यात फायबर जास्त असतं म्हणून जरा बरं वाटतं. आणि ही कलरफुल डब्बू मिरची पण ह्यावेळेस आणली आम्ही. त्या व्यतिरिक्त आम्ही हे मिक्स नट्स आणि ह्यावेळेस हे सीड मिक्स आणलेले आहेत. आणि हे ड्राय अंजीरचं एक पॅकेट आणलेलं, जे मुलांनी ऑलरेडी खोलून मी त्यांना खायला दिलेलं. आणि डिशवॉशरमधलं सॉल्ट फिनिश झालेलं, त्यामुळं हे डिशवॉशरमधलं सॉल्ट घेऊन आलो आहे. आणि हे टॉयलेटमध्ये हे पॉट्स लावावे लागतात, त्यामुळे टॉयलेट छान क्लीन राहतं. त्यानंतर असे हे 2 बिस्किटचे पॅकेट आणलेले, जे मी ऑलरेडी खोललं आहे. आणि ह्यावेळेस मला ही एक बाथरूममधलं हे जे सेट आहे, बाथरूममधलं मॅट सेट, हे खूप स्वस्त मिळालं. आम्ही हे लिडलमधून आणले सगळं, हे स्वस्त मिळालं म्हणून हे घेऊन आलो. ह्यावेळेस मला घ्यायचंच होतं एक, ते आणले. तर जेवणात मी आज बटर मटर पनीर बनवलं होतं, तर त्याची रेसिपी शेअर करते. एका पॅनमध्ये मी पहिल्यांदा तेल टाकलं आणि नंतर मग बटर टाकलं, म्हणजे बटर जळत नाही. बटर गरम झाल्यावर त्याच्यात तेजपत्ता, लवंग टाकून घेतली. नंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घेते. पनीर आम्ही इंडियन स्टोअरमधून जास्त आणून ठेवतो आणि मी त्याचे तुकडे करून ते फ्रीझरमध्ये झिपलॉक बॅगेत भरून ठेवते, म्हणजे ते खूप दिवस छान राहतात. फक्त रेसिपी बनवायच्या आधी मी त्याला थॉ होण्यासाठी फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवते. कांदा छान परतल्यावर मी त्याच्यात टोमॅटो, आलं, लसूण, जिरे आणि काजूची पेस्ट टाकून छान परतून घेते.
मसाला परतताना मी त्याच्यात मीठ टाकते, म्हणजे त्याला पाणी सुटून मसाला लवकर भाजतो. मसाला छान भाजला की तो मसाल्याला छान तेल सुटतं आणि त्याचा गोळा होतो, म्हणजे समजायचं की आपला मसाला छान भाजला गेला आहे. मी त्याच्यात मग धन जिरे पूड, आपलं लाल तिखट, हळद घालून ते छान परतून मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते. पाणी टाकायच्या आत मी त्याच्यात थोडंसं मटर पण टाकून घेतले होते. मग मी त्याच्यात गरजेपुरतं मला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकून त्याच्यावर जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलं आणि आपले पनीरचे क्यूब टाकून छान उकळी येऊन दिली. शेवटी मी त्याच्यात कसुरी मेथी पण घातलेली आहे. ती थोडीशी हातावर चोळून टाकायची, म्हणजे त्याची चव छान येते. आपल्या भाजीला छान उकळी यायला लागली की मग मी ते छोट्या शेगडीवर ट्रान्सफर केलं, म्हणजे मी त्या मोठ्या शेगडीवर मग मला चपाती करता येईल. इथं थंडी खूप असल्यामुळं तूप असं अळतं, त्यामुळे चपाती लाटेपर्यंत मी तूप मेल्ट करून घेते. आता तुम्ही म्हणाल की मी चपातीला तेल तूप का नाही लावत आहे, तर चपातीला भाजताना जर का मी तूप लावलं तर तो खूप दूर होतो आणि मग स्मोक अलार्म वाजायला चालू होतो. त्यामुळे मी चपाती पूर्ण भाजून घेते आणि मग त्याच्यावर तूप लावते. सगळ्यात शेवटी तूप लावलं की मग जास्त स्मोक होत नाही. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा शनिवार स्पेंड केला. जर का तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, त्याच्यामुळे मोटिवेशन मिळतं. थँक्यू.